सचिन नंतर जेव्हा त्यांच्या बघायला गेलो आम्ही. होय का? सचिन बोला इकडे आल्यानंतर सगळं स्तब्ध राहिलं. सगळे चालल्यावर तुम्ही शरद वंशींचं काय म्हणत होता? ते शरद वंशी कुठं होते सर्व्हिसला? ते बीएसटी मध्ये होतं इंजिनियर, म्हणजे इंजिन दुरुस्त करतात ना इंजिन. आलं लक्षात. आणि तुमचे हे वर्कशॉप तुम्ही संगीत दिले ना आणि मुले हा हा बोलायला मला नाही असं असं. ते म्हणजे त्यांची मुलाखत होती तिथं. बर बर बर. आता माझं जरा बागेत येणं कमी आहे हो. मला बाबा सांगायचे दादा कोणतीच्या चित्रपटात लिहिलेले सर आहेत आपले तर आता बनवलीमध्ये नाव काय सांगताय. आणि त्यावेळी मला त्यांनी बाबांनी सांगितलं की ढगाला लागलेलं कळ आणि त्यांना लिहिलंय सरांनी लिहिलं मग नाव काय सांगताय. भेटायचा योग असा नाही, सुनील दत्त कुठं होते सर्व्हिसला? सुनील दत्त दादरला बीएसटी मध्ये होते. शॉप रेकॉर्डर म्हणून होते. शॉप रेकॉर्डर म्हणजे याच इंजिनची पार्ट बिटर त्यांच्याकडे आणि ते जे कोण आलं ना त्याला पार्ट द्यायचे आणि लिहून ठेवायचे. आणि आणखीन कोणकोणते कलाकार तुमच्या बरोबर होते मग आपलं सहज तुमचे मित्र म्हणून? मित्र म्हणजे तिथं फक्त आम्ही नाटकात आता उत्तर केळकर जे होते ते प्रोफेशनल. आणि विठ्ठल उमप वगैरे होते ते? विठ्ठल उमपते नाही त्याची कन्नवर नगर राहील पण जाणं येणं सारखं फोन आला की जायचं ते आले की ती यायची असं होतं. विठ्ठल विठ्ठल उमाय विठ्ठल शिंदे सगळे नाही बरोबर आहे बरोबर. तुम्ही सर मग मुंबईला कुठं राहत होता? दादरला होता? नाही मी घाटकोपर राहील. घाटकोपरला बरोबर. मग हे आपली मराठी कलाकार जे आहेत का नाही मग हे राहायला कुठं गिरगाव साईडला जास्त आहेत का? नाही तसं काय कुठं हे कन्नवारला होते काय कुठं काय होते असं प्रत्येक ठिकाणी आपली बस पकडायची की आता प्रत्येकाने कार घेतली ते बस पकडायची आपली आणि हा अण्णाभाऊसाठी आमचे कुर्ल्याला राहायला होतो ना तेव्हा पलीकडच्या गल्ली अण्णाभाऊ साठेंचं पण लिखाण जे आहे ते जबरदस्त आहे. अखेर कादंबरी वगैरे पुस्तकं एवढी वाचली ना त्याची जेवढी पुस्तकं निघाली तेवढी वाचली. म्हणजे सर आता मी शाळेत असताना त्यांनी लिहिलेला एक धडा होता मराठीतला स्मशानातलं सोनं. ते माझं नाव अजून लक्षात आहे अण्णाभाऊ साठे. एवढं म्हणजे त्यांनी ते जबरदस्त त्याच्या कादंबरी वाचलं. ते शिक्षण पण नव्हतं ते अनपडच की अनपडच जवळजवळ अनपड चौथी शिकले मग त्या अनपडच पण काय जबरदस्त पुस्तक आहे त्यांची. यांची शब्द चांगले सगळी पुस्तकं गेली. आता मी एवढा शहाणा नाही पण इथले काय अर्थ समजत नाही ते इथं ह्या कॉलेजवर मला बोलवत होते. तुम्हाला सर गाणं सुचलं कसं? म्हणजे ढगाला लागली कळ हे गाणं? नाही ढगाला तेच सांगू का सगळं सांगू? आता इथं सांगायचं ढगाला लागली कळ ते एक तरी मला सांगा. ते सांगतो. काय झालं माहितीये का मी एक रामरांगणामध्ये नाकी डोळे छान गोरा गोरा पण ते गाणं प्रसिद्ध झालं. पण त्याच्यानंतर ते म्हणे तुमचं नाव देणार नाही आणि पुढची पिक्चरची सगळी गाणी तुम्ही लिहा. तर ते बोलून गाणी तुम्ही लिहा आम्ही पिक्चर कसं करायचं आम्ही बघतो म्हणून दादा म्हणून. मी तिथे स्टुडिओमध्ये जात होतो. बोलता गप्पा मारता सर्व झालं. तर तुम्ही म्हणलं ह्या पिक्चरचा स्टोरी अशी थोडक्यात सांगितली असं आहे म्हणून. आणि तो चित्र कधी बघा जशी गाणी आहेत तसा चित्र वळवला.